सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण आहोत नेक्स्ट सेशन मध्ये. वी आर टॉकिंग अबाउट द ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टम. आपण या पाठामध्ये आहोत आणि त्याच्यात आपण नेक्स्ट लेसन जो आपला नेक्स्ट सेशन सॉरी नेक्स्ट भाग जो आपला ब्लड सर्क्युलेशन, त्या ब्लड सर्क्युलेशन बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर लास्ट सेशन मध्ये आपण बघितलेलं होतं की रेस्पिरेटरी सिस्टम कशाप्रमाणे वर्क करतात आणि कोणते कोणते ऑर्गन्स रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये रेस्पिरेटरी सिस्टम कसे वर्क करतात आणि कोणते कोणते ऑर्गन्स त्याच्यामध्ये एंगेज आहेत किंवा कोणते कोणते ऑर्गन्स त्याच्यामध्ये ऑर्गन्स म्हणजे कोणते कोणते अवयव त्याच्यामध्ये एंगेज आहे किंवा कोणते कोणते अवयव त्याच्यामध्ये काम करतात ते आपण बघितलेलं आहे, राईट. तर त्याच्यातलं मेन आपण वायुकोश मध्ये बघितलं, त्याला इंग्लिशमध्ये आपण अलोवी असं म्हटलेलं, राईट. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अलोवी असं म्हटलेलं आहे. अल्व्हेओली, सॉरी अल्व्हेओली आपण त्याला म्हटलेलं, अल्व्हेओली किंवा अल्व्हेओली, अल्व्हेओली आपण त्याला म्हटलेलं, राईट. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की लाईक त्यांच्या बेसिकली सर्क्युलेशन कसं होतं किंवा रेस्पिरेटरी कुठे डन होते, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टमच्या म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम किंवा ही जी संस्था आहे हिचं काम कुठे संपतं, तर कुठे संपतं तर जेव्हा ब्लड सेल्स म्हणजे जेव्हा आरबीसीस म्हणजे जे तांबड्या रक्तवाहिन्या किंवा तांबड्या रक्तपेशा पेशामध्ये जेव्हा जेव्हा हे म्हणू शकतो, काय म्हणतात त्याला, जेव्हा ते ऑक्सिजन ऑक्सिजनचे आणि कार्बन डायऑक्साईडचे देवाणघेवाण होते, त्यावेळेस आपण त्यांचं काम म्हणजे तो एक लास्ट पॉइंट आपण बघू शकतो रेस्पिरेटरी सिस्टमचा. बट तो वर्क हा कंटिन्यू चालू असतो. तो काय थांबतो का? नो. तो कंटिन्यू चालूच राहतो. तो कधी आपण असं केलं का रेस्पिरेटरी सिस्टम आपली थांबली, आता 5-10 मिनिटांसाठी ब्रेक घेतलाय, अशा प्रकारचे कोणते सिनेरियोस आपण बघू शकतो का? नो. इट्स ऑलवेज वर्क अँड इट्स कंटिन्युअस वर्क अँड इट्स नीड टू वर्क कंटिन्युअसली. आणि आणि आपल्याला गरज आहे की आपल्याला गरज आहे की ती संस्था नियमितपणे चालू राहिली पाहिजे, कारण त्याचमुळे आपण जीवन जगू शकतो आणि त्याचमुळे आपण जिवंत सुद्धा राहू शकतो. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. त्याचप्रमाणे एक अजून एक सिस्टम आपल्यामध्ये आहे, ज्याचं नाव आहे ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. त्याचप्रमाणे अजून एक आपल्याकडे नाव आहे, ज्याचं नाव आहे आपल्याकडे अजून एक अशी संस्था आहे ज्याचं नाव आहे ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. तर ब्लड सर्क्युलेशन सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्थेमध्ये बघायला गेलं तर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन म्हणजे त्याच्याकडे हार्ट्स कडे बघण्यात आला. हार्ट्स म्हणजे हृदयकडे आपल्याकडे त्याच्याकडे बघण्यात आलेलं आहे. लेट्स गो अँड फाइंड आउट अबाउट द ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. The circulatory system performs the functions of the transport of the various substances like water, hormone, oxygen, soluble nutrients, and the water materials through different organs. See what they are saying. The or circulation system perform the function of transport the various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients, and waste or the waste material through the different organ or through different organ. म्हणजे बघा, सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे भिसरण संस्था. तर भिसरण संस्था ज्याला आपण म्हटलं, भिसरण संस्था हे काय करत असते, तर आपण हे रक्ताभिसरण हे दोन शब्द आहे. रक्त वेगळा आणि त्याचं भिसरण हे त्याचे दोन होतं. तो बघा, तर शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, नंतर संप्रेरके, ऑक्सिजन, नंतर विद्राव अन्न घटक, नंतर टाकाऊ पदार्थ, असे विविध पदार्थ रक्ताभिसरण संस्थेमध्ये करता येतात. मग त्याच्यामध्ये बेसिकली विसरण होत असतं. दॅट एक्झॅक्टली ट्रान्सपोर्ट. तर सर्क्युलेशन मीन्स व्हॉट, की ट्रान्सपोर्ट करणे, राईट. सो ते ट्रान्सपोर्ट करणे आहे. आता पुढचं आपण बघूया. अन इंडिपेंडंट सिस्टम ऑफ द ब्लड सर्क्युलेशन प्रेझेंट इन द ह्युमन अँड द हायर एनिमल्स. इट कन्सिस्ट ऑफ हार्ट, ब्लड वेसल्स अँड कॅपिलरीज. म्हणजे बघा, तर अशाच प्रकारचे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पुन्हा एकदा बघा, या पॅराग्राफकडे आपण पुन्हा एकदा विचार करूया आणि पुन्हा एकदा बोलूया. तर बघा, या पॅराग्राफमध्ये बेसिकली कसं आहे, या पॅराग्राफमध्ये बेसिकली असंच सांगण्यात आलंय की बघा, सर्क्युलेटरी सिस्टम त्याला आपण कोणाला म्हणू शकतो, सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे भिसरण संस्था आपण कोणाला म्हणू शकतो, तर भिसरण संस्थेमध्ये काय काय होतं आपल्या शरीरामध्ये. भिसरण संस्थेमध्ये पाणी, ऑक्सिजन, हार्मोन्स आणि जे काही सोल्युबल न्यूट्रिएंट्स आहेत आणि जे वेस्ट मटेरियल आहे, हे सगळ्यांना काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. ट्रान्सपोर्ट केलं जातं म्हणजे कसं, ज्याप्रमाणे आपण बघितलेलं होतं की ज्याप्रमाणे आपण बघतो, रक्त काय करतो, रक्त हा आपल्या प्रत्येक पेशीचा जिथून कार्बन डायऑक्साईड निर्माण झालेला असेल, तो आपल्या लंग्स पर्यंत आणण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे ब्लड सर्क्युलेट करण्यासाठी आपला हार्ट येतो. त्याचप्रमाणे आपण जेवलेलं अन्न आपल्या मुखाद्वारे जे आपण अन्न खातो, ते ट्रान्सपोर्ट करून त्याला डायजेस्ट वगैरे करून त्याला ट्रान्सफर करून डायजेस्ट करून जो वेस्ट मटेरियल आहे, तो कुठे नेला जातो, आपला लार्ज इंटेस्टाईन आणि नंतर तो ॲनस थ्रू किंवा गुदद्वाराद्वारे बाहेर फेकला जातो, राइट.
सो दिस इज द थिंग. तर अशा प्रकारचे आपण सिनारिओज बघतोय. म्हणजेच आपण काय बघतोय, तर आपल्यामध्ये अशा प्रकारचे एक सिस्टम आहे किंवा अशा प्रकारचे सिस्टम आहे, की त्याच्यामध्ये हे जे घटक आहेत, हे एकाद्वारे दुसऱ्याकडे पोहोचवले जातात. एका पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटकडे पोहोचवले जातात. ज्याप्रमाणे माउथमध्ये आपण जे काही खाल्लेलं अन्नपदार्थ आहे, त्याच्यामधून सगळं डायजेशन झाल्यानंतर उरलेलं गुदद्वाराद्वारे द्वारे किंवा अॅनसद्वारे ते बाहेर फेकलं जातं. राइट. सो दिस इज द थिंग. तर ही एक सिस्टम बघत होतो. नंतर आपण बघत होतो, की एका पॉइंटमधून घेतलेला कार्बन डायऑक्साईड हा पुन्हा आपल्या लंग्सपर्यंत आणला जातो. तर हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. राइट. सो दिस वॉज द थिंग. त्यालाच आपण ट्रान्सपोर्टेशनला आपण सर्क्युलेशन असं म्हटलेलं आहे किंवा सर्क्युलेटरी सिस्टम असं म्हटलेलं आहे. तर तर आता आपण बघणार आहोत ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. यांच्यामधला सर्वात एक अत्यंत समोर येणारा सर्क्युलेटरी बोलल्याबरोबर आपल्याला जो शब्द क्लिक होतो तो आहे ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. तर ब्लड सर्क्युलेशन सिस्टम मध्ये बेसिकली काय काय आहे, तर बघा, आपल्या माणसांमध्ये राहावं किंवा मोठ्या मोठ्या प्राण्यांमध्ये राहावं किंवा प्राण्यांमध्ये राहावं, एक इंडिपेंडेंट सिस्टम असते ज्याचं नाव आहे ब्लड सर्क्युलेशन. एक स्वतंत्र अशी संस्था असते ज्याचं नाव आहे ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. आणि ब्लड सर्क्युलेशन सिस्टमचं काम काय आहे, तर ब्लड सर्क्युलेशन सिस्टमचं काम आहे काम आपण बोलतो की रक्ताच्या संपूर्ण शरीरापर्यंत विसरण करणे. रक्ताचं संपूर्ण शरीरापर्यंत विसरण करणे मीन्स आय सेड what is the work of the blood circulation system. The blood circulation system only works, or the work of the blood circulation system is to circulate the blood to all over the body, from we can say from the from the finger to our finger of the hand to the finger of the leg. तिथे म्हणजे हाताच्या बोटापासून ते पायाच्या बोटापर्यंत, फ्रॉम द आईस फ्रॉम द ब्रेन टू द लेग, म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये त्याचा रक्ताभिसरण करण्यासाठी त्याचा ब्लड सर्क्युलेशन सिस्टम इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि ब्लड सर्क्युलेशन सिस्टम इज अ कन्सिस्ट ऑफ ऑर्गन ओनली तीन फॅक्टर्स त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स आहेत. तर कोणते कोणते, तर दॅट इज हार्ट म्हणजे हृदय, ब्लड वेसल्स म्हणजे रक्ताभिसरण, ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या किंवा आपण त्याला नसा असं म्हटलेलं आहे. राईट. आणि त्याच्यानंतर आपण आहे केशवाहिन्या, म्हणजेच काय की कॅपिलरीज. तर कॅपिलरीज मीन्स व्हॉट, केशवाहिन्या म्हणजे काय, एक असे छोट्या छोट्या एकदम छोट्या 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 अशा नसा असतात किंवा छोट्या छोट्या एकदम ब्लड वेसल्स असतात की ते ब्लड सर्क्युलेट करत असतात. आणि ते बेसिकली बघायला गेलं तर आपला जो एक सिंगल केस असतो तेवढ्याच लेंथचे असतात. आणि तेवढ्याच लेंथचे ते असल्या कारणाने त्यांना मराठीमध्ये केशांकेच्या केशी केशिका बोललेलं आहे, परंतु इंग्लिशमध्ये त्याला सॉरी कॅपिलरीज असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो लेट्स गो अँड लेट्स फाइंड आउट दी नेक्स्ट थिंग ऑफ दी लेट्स गेट इन द डिटेल्स इन्फॉर्मेशन अबाउट दी हार्ट. म्हणजे आता आपण हार्ट बद्दलचे अजून जास्त डिटेल्स बघणार आहोत. बघा, हार्ट मध्ये काय होतं, द स्ट्रक्चर अँड द फंक्शन. हार्टचं स्ट्रक्चर अँड द फंक्शन आपण बघणार आहोत. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर ऑफ द सेंटर इन दी we can say the thoracic cage. तो thoracic cage म्हणजे काय, आपल्या छातीमध्ये एक्झॅक्टली आपण ऑलमोस्ट सेंटरमध्ये, म्हणजे एकदम सेंटरमध्ये तो नसतो. राईट. तो एक थोडासा डाव्या बाजूला असलेला आपण बघू शकतो. डाव्या बाजूला असलेला आपण बघू शकतो. thoracic cage मध्ये काय असतं, तर thoracic cage मध्ये आपण बघतो लंग्स सुद्धा असतात, म्हणजे फुफ्फुसे पण असतात आणि हृदय सुद्धा असतो. ते आपण ऑलरेडी रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये बघितलेलं आहे. तर बघा, हार्ट आपलं बेसिकली कुठं असतं, हार्ट एक्झॅक्टली आपला ओके येस, हार्ट आपला एक्झॅक्टली आपला या पोझिशनला दिसतो. तर हा थोडासा लेफ्ट साईडला आपल्याला वळलेला हार्ट आपला दिसू शकतो. दॅट इज नॉट एक्झॅक्टली ऍट द सेंटर. म्हणजे बघा, सेंटरमध्ये जर आपण बघायला गेलं तर सेंटर आपलं डिवायडेशन आपल्या शरीराचं जर सेंटरमध्ये डिवायडेशन केलं तर तो हा अशा प्रमाणे होईल. बरोबर, दिस इज द करेक्ट लाईन. ही जी सेकंड वन मी काढलेली ती, तर हे हायर. तर दिस इज द सेंटर. म्हणजे हे राईट हँड साईड झाली आणि 50% लेफ्ट हँड साईड झाली. परंतु याच्या एक्झॅक्टली थोडा या सेशनमध्ये तो ऑलमोस्ट सेंटरला असतो, म्हणून त्याला ऑलमोस्ट म्हणजे जेमतेम तो मध्यभागी असलेला असं आपण बोलू शकतो. त्याला एक्झॅक्टली म्हणजे एकदम मध्यभागीच आहे असं ठामपणे बोलू शकत नाही. तर तो थोडासा डाव्या साईडने वळलेला असतो, डाव्या बाजूने असलेला आपण बोललेलो असतो. राईट. तो बघा, स्लाइटली इन्क्लाइंड ॲट द लेफ्ट साइड, म्हणजे डाव्या साईडला तो वळलेला असतो. इट्स स्लाइटली inclined at the left side, on the left side. ठीक आहे. So what to the next we have, the size of the earth is equal to the one's own fist, and its weight is about 360 ग्राम. म्हणजे आपली जी मुठ्ठी असते, जर आपण आपलं
हाताची जर आपण मुठ्ठी केली, आपण हाताची जर आपण मुठ्ठी केली, बघा मुठ्ठी जर केली, तर मुठ्ठीचा जेवढा साईज येईल तेवढाच आपला हार्टचा साईज आहे असं म्हणण्यात येतं. जेवढा मुठ्ठीचा साईज आहे तेवढाच आपला हार्टचा साईज आहे असं आपण म्हणण्यात येतो. आणि जेमतेम हार्टचं वजन किती असतो तर 360 ग्राम हार्टचं वजन असतो. आणि इट इज कव्हर्ड ऑन द डबल लेयर partitional or membrane. Peritoneal, sorry, that is peritoneal, partitional not, that is peritoneal membrane. Sir, so it is covered by the double layer peritoneal membrane. It is covered by the double layer of the peritoneal membrane. So peritoneal membrane तो double layer असलेला आपण बघू शकतो. So it is its layer is the two layer. It is not in the single layer. तर बघा मुठ्ठी एवढा, जर मी तुम्हाला बोललो तर मुठ्ठी एवढा आपला मुठ्ठी एवढा बेसिकली हार्ट असतो आणि तो जर तो दुपदरी असतो. तो दुपदरी असलेला आपण बघू शकतो. तर त्याला ते दुपदरी हृदयाभोवती द्रुपदरी असते आणि हृदयाच्या 2 थरांमध्ये एक द्रव्य पदार्थ असतो आणि त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यापासून हृदयाचे रक्षण होत असते. राइट. तर त्याने आपण पेरिशिनल मेम्ब्रेन आपण त्याला म्हणतोय. दॅट इज डबल लेयर पेरिशिनल मेम्ब्रेन आणि द फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन द टू मेम्ब्रेन ड्यू टू विच द हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द फ्रिक्शन अँड द मेकॅनिकल शॉक. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये बेसिकली आपण बोलतो जर आपण झूम करून बघितलं तर बघा इथे 2 लेयर आपल्याला दिसतात आहे. दिस इज फर्स्ट लेयर अँड सेकंड लेयर. हे जे सेकंड लेयर आणि दोन्ही लेयरच्या मध्ये थोडेसे लिक्विडफाईड आपल्याला ही जागा दिसते आणि ह्याला याच कारणामुळे याला पेरिसेबल मेम्ब्रेन असं म्हटलेलं आहे. याच कारणामुळे याला पेरिसेबल मेम्ब्रेन असं म्हटलेलं. बघा पुन्हा एकदम सांगतो why it is called as the peritoneal membrane. So see, this is the first layer of the heart and this is the second layer of the heart. म्हणजे ही पहिली लेअर आणि दुसरी लेअर आणि यांच्यामध्ये थोडं लिक्विडफाईड आपल्याला असलेलं बघू शकतो. यांच्यामध्ये आपल्याला लिक्विड असल्या कारण लिक्विड सबस्टन्स असल्या कारणे आपण बघतो जेणेकरून जेणेकरून जे काही मेकॅनिकल किंवा जे काही शॉक लागणार असतं किंवा अटॅक येणार असतं किंवा धक्का लागणार असतो त्याच्यामुळे हृदयाचा म्हणजे हार्टचं काय होतं प्रोटेक्शन होतं आणि प्लस हार्टचं प्रोटेक्शन होतं एवढंच नाही तर प्लस त्याच्यामध्ये आपण बघतो की जो फ्रिक्शन आहे तो फ्रिक्शन सुद्धा कमी होण्यामध्ये मदत करतो. तर फ्रिक्शन जर या साईडला तर आपण बघतो फ्रिक्शन सुद्धा होण्यामध्ये कमी होण्यामध्ये हेल्प होत असते. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आता नेक्स्ट वी विल फाइंड आउट द व्हॉट वी हॅव. तर नेक्स्ट वी विल फाइंड आउट द व्हॉट वी हॅव. तर बघा so the human heart is the muscular body or muscular organ. It is the made up of the involuntary cardiac muscles, and they contract and relax with the definite rhythm. This is called the breathing of the heart. तर बघा ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ह्युमन हार्ट मधला मी पुन्हा एकदा बोलतो मानवी शरीर एक स्नायूचे आहे आणि मांसल अवयव आहे. हृदयाचे हृदय हे हृदय स्नायूने बनलेले असते. हृदयाचे स्नायू हे अनैच्छिक असतात. तर अनैच्छिकलाच आपण इथं काय म्हटलेलं इन्व्हॉल्युंटरी. इन्व्हॉल्युंटरी आणि अनैच्छिक म्हणजेच काय, की ते आपल्या मर्जीने चालतात का? द इज नो. हृदय आपल्या मर्जीने बीटिंग करतो का? द इज नो. बघा, भले तुम्ही हृदयकडे जा, नाहीतर डायफ्रॅग्रामकडे जा. हृदयकडे जा मीन्स हार्टकडे जा. इफ यू गो फॉर द हार्ट और इफ यू गो फॉर द डायफ्रॅग्राम. म्हणजे आपण हृदयकडे जाऊ किंवा श्वासपटलकडे जा. हे दोघे कसे आहेत इन्व्हॉल्युंटरी आहे. इन्व्हॉल्युंटरी म्हणजे काय? वी हॅव द 2 टाइप्स ऑफ मसल्स. आपल्या शरीरामध्ये 2 टाइपचे मसल्स असतात. एक इन्व्हॉल्युंटरी आणि एक आहे व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय? जेव्हा आपण कमांड करतो किंवा म्हणजे आपल्याला आता सपोज सपोज आपण मी आता व्हॉलंटरी आणि इन्व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय त्याच्याबद्दल बोलतोय. तर बघा म्हणजे निश्चित आणि अनिश्चित जे स्नायू आहेत त्यांच्याबद्दल आता मी बोलत आहे. तर बघा, आता समजा आता इफ सपोज आता सध्या 2 मिनिटं ह्याला साइड ठेवून, आता समजा इफ सपोज आपल्याला एखादं सामान उचलायचं आहे. एखादं आपल्याला सामान उचलायचं आहे. आपण काय करू? हात-पाय यांचा वापर करू. बरोबर. हात-पाय आपण त्याचा वापर करू आणि ते कार्य घडवणं म्हणजे तो सामान आपण उचलू. राइट. तर हे काय झालं? तर हे झालं व्हॉलंटरी मसल्सच्या म्हणजे हात आणि पाय हे काय झाले व्हॉलंटरी मसल्स. का? कारण जेव्हा आपल्याला कशाची तरी गरज असेल किंवा जेव्हा त्यांची आपल्याला गरज भासते, तेव्हा आपण त्यांच्याकडून काम करून घेतो. म्हणजे ते काय झाले निश्चित स्नायू झाले. परंतु अनिश्चित स्नायू असे असतात. म्हणजेच इन्व्हॉलंटरी मसल्स आर लाइक इन्व्हॉलंटरी मसल्स असे असतात, की ज्यांना आपल्याला कमांड द्यायची गरज नसते, परंतु ते त्यांचं काम ते करत राहतात. म्हणजेच काय? की म्हणजे काय आपण असं कमांड देऊ शकतो का? कमांड म्हणजे असं आपण सांगू शकतो का आपल्या हृदयाला, "अरे हृदय, मी जन्मल्यापासून जो काम करतोय जरा थांब. तू आता सध्या 5-10 मिनिटं काम करू नको." असं आपण बोलू शकतो का? कॅन वी से टू अवर हार्ट लाइक, "हे हार्ट, यू आर वर्किंग सिन्स द बर्थ ऑफ माइन. सो यू जस्ट टेक अ रेस्ट फॉर द 10 to 20 मिनिट्स."
अशा प्रकारे असं काही बोलू शकतो का आपण? आपण असं हार्टला बोलू शकतो का, की हार्ट तुम्ही जन्मल्यापासून तो काम करतोय. एक काम कर, की तू थोडं 10-15 मिनिट रेस्ट कर. लाइक वी कॅन वी गिव्ह सच कमांड टू अवर हार्ट? आन्सर इज नो. आपण अशा प्रकारचं कोणतंही कमांड हार्टला देऊ शकत नाही. म्हणूनच त्यांना इन्व्हॉल्युंटरी मसल्स असं म्हटलंय. म्हणजे ते सतत काम करत असतात. म्हणजे ते सतत काम करत असतात. सो दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स इन डेफिनेट रिदम अँड दिस इज कॉल्ड द ब्रीथिंग ऑफ द हार्ट. तर ते कसे करतात? तर आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. त्यांच्या डिफायनेट रिदममध्ये आकुंचन पावतात. डिफायनेट रिदम म्हणजे काय? की त्यांच्या बरोबर त्यांची जशी पद्धत आहे त्याच पद्धतीमध्ये ते आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. त्या पद्धतीने ते आकुंचन पावतात, ते प्रसरण पावतात. तर आकुंचन आणि प्रसरण पावतात म्हणजेच काय करतात ते त्यांच्या डेफिनेट शेपमध्ये. त्याच्यामध्ये कोणतीही गडबड होऊ शकत नाही. म्हणजे एकदा आकुंचन, दुसऱ्यांदा प्रसरण. एकदा आकुंचन, दुसऱ्यांदा प्रसरण. असं नाही करणार ते लोकं, की 1-2दा आकुंचन, 2दा प्रसरण. अशा प्रकारचे ते काही न करता ते बरोबर त्यांच्या पद्धतीमध्ये, बरोबर ते सिस्टमॅटिकली रिदममध्ये ते काम करत असतात. आणि यालाच आपण ब्रीथिंग असं म्हणतो. ब्रीथिंग ऑफ द हार्ट असं म्हणतात आणि यालाच आपण हृदयाचे श्वास घेणे किंवा हृदयाचे ठोके असं आपण बेसिकली म्हणत असतो. यालाच आपण हृदयाचे ठोके असं आपण म्हणत असतो. राइट? जो आपली सुद्धा ब्रीथिंग हे कसे आहे ते सिस्टमॅटिक आहे. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. रिस्पिरेटरी सिस्टम रिस्पिरेटरी सिस्टममध्ये आपण बोलतोय, श्वास ह्याच्यामध्ये बोलतोय, की आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. तर हे कसं झालं? हे सिस्टमॅटिक झाले. राइट? तर हे कसं झालं? एक रिदम झालं. त्याचप्रमाणे हार्ट सुद्धा एका रिदममध्ये काम करत असतो. दिस इज द हार्ट. अशा प्रकारचा हार्ट आपण बघू शकतो. पुढे आपण त्याच्याबद्दल अजून थोडी जाणकारी घेऊया. Yes. Internally, the heart is divided into the left and the right compartment. By the vertical partition, the heart of the each of those compartment are again divided into the two chambers. Thus, thus in the all parts of heart consist of four chambers. Upper chambers are called the atria, that is singular atrium, and the lower chamber is called the ventricle. Right? सो बघा बेसिकली आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया की कसं होतं सिनारिओ. तो बघा ह्याच्यामध्ये कसं बोललेलं आहे की आपला जो हार्ट आहे, आपला जो हृदय हा बेसिकली 4 भागांमध्ये सॉरी सर्वप्रथम ते 2 भागामध्ये विभागले जातात. तर 2 म्हणजे 2 कप्पे असतात. परंतु त्या 2 कप्प्यामध्ये आपल्याला 4 कप्पे दिसतात. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये जर आपण फोटो जर झूम केला, तर फोटो झूम केल्यानंतर आपल्याला वी विल फाइंड आउट. फोटो झूम केल्यानंतर वी विल फाइंड आउट. व्हॉट इज सेइंग द हार्ट इज बेसिकली ऑफ द टू पार्ट, एक अप्पर साइड आणि एक लोअर साइड. आणि या दोघे लोअर साइड मध्ये पण स्वतःचे एक कंपार्टमेंट असतात. म्हणजे अशा प्रकारे तो 4 ह्याच्यामध्ये डिव्हिजन झालेले असतात. 4 कंपार्टमेंट्स असलेले आपण बघू शकतो. 4 कंपार्टमेंट असलेले बघू शकतो. आणि जे कंपार्टमेंट आहे, तर वरच्या कंपार्टमेंटला आपण मराठीमध्ये हं, हां. वरच्या कप्प्यांना आलिंद असं म्हणतात आणि खालच्या कप्प्यांना निलय असं म्हणतात. तो वरचे जे कप्पे आहेत त्यांना आलिंद असं म्हणतात. वरच्या कप्प्यांना आलिंद असं म्हणतात. भले राइट हँड साइडचा असो किंवा लेफ्ट हँड साइडचा असो, या दोघांना आलिंद असं म्हणतात. या दोघांना काय काय म्हणतात? आलिंद. मराठीमध्ये मी सांगतोय आता. इंग्लिशमध्ये आपण पुढे बघूया. सी तर पुन्हा एकदा मी सांगतो. आय विल टेल यू अगेन. सो सी दिस इज अवर हार्ट. हा अशा प्रकारचा आपला हार्ट आहे आणि या हार्टमध्ये आपल्याला बेसिकली किती पार्ट भेटतात? आपल्याला 4 टाइप्स आपल्याला भेटतात. 4 टाइप्स आपल्याला भेटतात. तर 4 टाइप्स भेटतात म्हणजे मग बघा कसं, की सर्वप्रथम हार्ट याच्यामध्ये आपल्याला दिसतं, की क्लिअरली दिसतं या पिक्चर्समध्ये, की 2 प्रकारे डिव्हाईड झालंय. एक राइट हँड साइड, एक लेफ्ट हँड साइड. हे एक झालं. बट बट आपण नीट ऑब्झर्व्ह केलं तर ह्याच्यामध्ये बघा हे जे वॉल्व्स दिसतात, या वॉल्व्समुळे सुद्धा त्यांचे 2 कंपार्टमेंट बनलेले आहे. या वॉल्व्समुळे हे जे काय आहेत ते वॉल्व्स आहेत. तर हे वॉल्व्स आहेत. वॉल्व्स म्हणजे काय म्हणतात आपण त्याला म्हणू शकतो वॉल. आपण जे बघतो बघा पाईपाला वॉल आपण चालू करतो, वॉल बंद करतो आणि त्याच्यामुळे काय होऊन जातं, की त्या वॉलमुळे पाईपाचे 2 भाग पडतात. त्या वॉलमुळे पाईपाचे 2 भाग पडतात. तर त्याचप्रमाणे हा सुद्धा हा सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आपला हार्ट सुद्धा आहे. तर हे जे दोन्ही वरचे जे असतात, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, अलिंद असं म्हटलेलं आहे. परंतु मराठीमध्ये त्याला अलिंद असं म्हटलेलं आहे आणि खालील कप्पांना निलय असं म्हटलेलं आहे. तर बघा वरच्या कप्पांना अलिंद असं म्हटलेलं आहे आणि खालच्याला निलय असं म्हटलेलं आहे. आणि तेच आपण इंग्लिशमध्ये बघायला गेलो, तर इंग्लिशमध्ये आपण त्याला अट्रिया असं म्हटलेलं आहे. अट्रिया असं म्हटलेलं आहे. दॅट इज द सिंगल अट्रियम. आणि लोअर याला आपण व्हेंट्रिकल्स असं म्हटलेलं आहे. तर बघा हे जे खालचे आहेत त्याला आपण निलय असं म्हटलं होतं मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये व्हेंट्रियम असं म्हटलेलं आहे.
आणि ज्याला आपण अलिंद असं म्हटलेलं आहे, त्याला आपण आर्टरिया असं म्हटलेलं आहे. देअर आर 2 आर्टरिया अँड 2 टू वेंट्रिकल्स म्हणजे 2 अलिंद आणि 2 निलंद असल्या कारणाने निलय असल्या कारणाने हार्टचे किती कंपार्टमेंट झाले एकूण मिळून 4 कंपार्टमेंट किंवा 4 कप्पे झालेले आपण बघू शकतो. तर हृदयाचे 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे 4 कप्पे आपण बघू शकतो. तो 1, 2, 3, 4 अशा प्रकारे झालेले 4 कप्पे आपण बघू शकतो. ठीक आहे. So this is the thing. This is all about the heart. So see 1, 2, again 3 and 4. ओके या फिर 1, 2, 3, 4 असं केलं तरी चालेल. बघा अशा प्रकारे आपण 2 ते 4 कंपार्टमेंट आपण बघितलं आणि 2 ते 4 कंपार्टमेंट आपण नीट ऑब्झर्व्ह करा. नीट ऑब्झर्व्ह करा. तर एकामध्ये एका साइडला आपण बघू शकतो, की हां. इथे इथे जो छोटासा जो आपल्याला हा जो लेयर दिसतो, हा लेयर काय हा वॉल्व बसलेला आहे. वॉल्व बसलेला म्हणजे तो वॉल्व बंद सुद्धा होतो आणि तो चालू सुद्धा होतो. तर त्याचा फंक्शन्स आपण बघणार आहोत, की पुढे तो वॉल्व कसा वर्क करतो दॅट वी विल फाइंड आउट. परंतु हा स्ट्रक्चर एकदा बघून घ्या, की हार्टला आपले 4 भाग असतात. तर 2 असतात वरती, 2 असतात खालती, राइट? जे आपण बघा एखादी भाकरीचे आपण कसे 4 तुकडे करतो, एखाद्या चपातीचे कसे 4 तुकडे करतो, त्याचप्रमाणे आपल्या हृदयाचे सुद्धा 4 कंपार्टमेंट झाले आहेत. फक्त एवढंच आहे, की जे वरचे जे 2 कंपार्टमेंट आहेत थोडेसे छोटे आहेत. थोडेसे कंपॅरेटिव्हली म्हणजे खालच्याला जर आपण कंपेअर केलं तर वरचे जे भाग आहेत हे थोडे छोटे असल्याचे आपण बघू शकतो. राइट? सो दिस इज द थिंग आणि वरच्या ह्याला काय म्हणतात आर्टरिया म्हणजे काय अलिंद और अलिंद आणि खालच्याला आपण बोलतो निलय म्हणजेच काय वेंट्रिकल. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. तर हे नावं लक्षात ठेवा. आर्टरिया कशाला म्हणतात, अलिंद कशाला म्हणतात, वेंट्रिकल कशाला म्हणतात आणि निलंद कशाला म्हणतात हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आणि आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपले हार्ट आहे 4 ह्याच्यामध्ये डिव्हायडेड असतात. ठीक आहे. तो 4 ह्याच्यामध्ये दिसतात. मग नंतर त्याच्यामध्ये बेसिकली बघा, हे जे मी तुम्हाला बोललो होतो, हे दिस इज नथिंग बट दी व्हॉल्व्हज. हे जे मी तुम्हाला बोललो होतो, हे नथिंग बट दी व्हॉल्व्हज. हे वॉल्व्स आहेत. तर वॉल्व्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत, की ते वॉल्व्स काय करतात. दडप असं त्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे. वॉल्व्सला आपण दडप असं म्हटलेलं आहे. दडप. नीट लक्षात ठेवा दडप. आता बघूया यांच्या फंक्शन्स कसं चालू आहे. यांच्या फंक्शन्स कसं चालतो. आता ब्लड वेसल्स पण आपण बघून घेऊया. तर ब्लड वेसल्स बेसिकली आपण बघूया. तो आर्टरी अँड वेन. तर बघा ज्याप्रमाणे इथं आर्ट्रियम अँड वेंट्रिकल असं नाव दिलेलं आहे. ज्याप्रमाणे जिथे आपण बोलतो अलिंद आणि निलय असं नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की आपले जे अ, हे आहेत, शिरा आहेत, त्यांना सुद्धा शिरा म्हणजेच काय, की जे आपले ब्लड वेसल्स आहेत त्यांना सुद्धा नाव असलेलं आपण बघू शकतो. ब्लड वेसल्स आहेत त्यांना सुद्धा आपण नाव असलेलं आपण बघू शकतो. तर बघा, ब्लड वेसल्समध्ये बघा आपण जाणून घ्या. तर ब्लड वेसल्समध्ये वी विल फाइंड आउट heart is beating continuously. Due to this, the blood continues circulates through blood vessels, and there are the main two types of blood vessels. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपला हार्ट कंटिन्यूस बीट करत आहे. आपला हार्ट असं कधी थांबतो का कोणी सांगण्यामुळे? तर आन्सर इज नो. हे फक्त बोलण्याचे असतात की मेरा दिल रुक चुका है हे काय नाही अशा प्रकारे काही होत नाही. आपला हार्ट हा कंटिन्यूस चालू राहतो. आपला हार्ट हा कंटिन्यूस चालू राहतो. तिथे काही हो म्हणजे काही हो त्याच्याने काही फरक पडत नाही. आपला हार्ट हा कंटिन्यूस चालू राहतो. आता त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये 2 टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स आपल्यामध्ये 2 प्रकारच्या शिरा आहेत. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या शिरा खूप अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपण बघू शकतो. तर पहिला आहे आर्टरीज. ओके. आर्टरीज त्याला आपण आर्टरीज पण म्हटलेलं आहे आणि दुसरा आहे वेन्स. तर आर्टरीज आणि वेन्स यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर म्हणजेच कोणते आपण बघूया रोहिणी आणि शिरा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बघा रोहिणी कसं आहे तर हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वायांना आपण धामण्या असं म्हणतो बघा. पुन्हा बघा या दोघांचे वर्क या दोघांच्या कामामुळे काम सुद्धा बघा याचं रोहिणी और धमन्या म्हणजे नील हा शिरा हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काय बघा रोहिणी काय काम करतो? रोहिणी हृदयापासून शरीराकडे वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेण्याचं काम करतो. तर नीला और नीरा नीला आणि शिरा हे काय करतात तर शरीरापासून विविध भागांकडून रक्तवाहिन्या हृदयाकडे रक्त वाहून नेण्याचं काम ते करत असतात बघा. So बघा this is the main functions and the main differences of the arteries and the veins. So arteries circulate the blood from heart to the body, or we can say the arteries always carries the blood away from the heart, but veins
carries the blood towards the heart from various parts of the body. That is why it is called as blood, and this is called the artery. आता next आपण function बघूया. The except the one carrying the blood towards the lungs, expect the one carrying the blood towards the lungs, all carrying oxygenated blood, and these are the deeply located in in their body, and their wall are thick. Their wall are thick. These vessels do not have the walls. This vessel do not have the walls. तर बघा पुढे त्यांनी काय म्हटलं ते आपण बघूया. तर बघा धामण्या शरीरातील खोलवर असतात आणि फुफ्फुसामधील व्यतिरिक्त इतर सर्व धामण्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात. म्हणजे फुफ्फुसामध्ये असणाऱ्या जे काही रक्त वाहून नेतात आणि धामण्याच्या भित्तिका जाड असतात व त्यांच्यात त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसते. दॅट विल फाइंड आउट मीन्स व्हॉट की बघा त्यांनी काय सांगितलं आपण आर्टरीज बद्दल बघू ना, म्हणजे धामण्याबद्दल आता परत बोलून घेऊया. आर्टरीज काय करते तर जे काही ब्लड आहे जे काही रक्त आहे तर हृदयापासून म्हणजे हार्ट पासून पूर्ण शरीराकडे नेण्याचं ते काम करत असतात. पण त्याच्यामध्ये फक्त जे हा जे आपण बोललो होतो की फुफ्फुसाकडे जे जाणारे आर्टरीज आहे. पुन्हा एकदा बघा फुफ्फुसाकडे जाणारे जे काही आर्टरीज आहे म्हणजे फुफ्फुसाकडे जाणारे जे काही धामण्या आहेत ते त्या धामण्यांना सोडून बाकी सगळीकडे ऑक्सिजन युक्त किंवा आपण बघतो ऑक्सिजन युक्त किंवा प्राणयुक्त म्हणजे ऑक्सिजनेट ब्लड हा कॅरी केला जातो. फक्त हा सॉरी हा फक्त फुफ्फुसाकडे जाणारे आर्टरीजला सोडून संपूर्ण बॉडीमध्ये आर्टरीज काय करत असतात तर ऑक्सिजनेट ब्लड सप्लाय करत असतात. आणि त्यांना एक खूप असं त्यांचा नेटवर्क हा खूप जास्त असलेला आपण बघू शकतो. अजून दुसरी गोष्ट असते की त्या नसांची जी हे आहे जाडी आहे ती जाडी आपण जास्त बघू शकतो. त्या नसांची जाडी हे जास्त आपण बघू शकतो. आणि त्याच्याच पुढे आपण बघू शकतो की त्यांना वॉल्व्स असं कोणतेही नसतं. तर त्यांना दडप ही कुठेही नसते. तर बघा या ठिकाणी बघा आपण बघू शकतो की दिस इज द आर्टरीज. हे आर्टरीज आपण बघतोय. आर्टरीज मध्ये बघा आर्टरीजची वॉल बघाल. आर्टरीजची आपण वॉल बघाल. ही जी वॉल बघू आपण आर्टरीजची वॉल म्हणजे आर्टरीजची जी कडा आहे ते बघितल्यावर आपल्याला कळेल की आर्टरीज ही जरा जाड आहे आणि प्लस त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे वॉल्व्स तिथं आपल्याला दिसून पडत नाही. तर बघा आर्टरीज कडे म्हणजेच आपण जे बेसिकली बघलो रोहिणी धमनीकडे आपण बघितलं. रोहिणी धमनीकडे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बघा हे रक्त काय करत आहे हृदयापासून लांब नेत आहे. म्हणजे तो ब्लड हार्ट पासून लांब नेत आहे. परंतु त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आपण बघायला गेलं तर त्यांची जी जाडी आहे ते आवरण आहे ते कसं आहे ती जरा जाड आहे. परंतु ह्यांचं आवरण म्हणजे कोणाचं नीला शिराचं म्हणजे वेनचं जे आवरण आहे ते कसं आहे ते कमी असलेलं आपण बघू शकतो. दिस इज द थिंग. दिस इज ऑल अबाउट दी आर्टरीज. आता आपण बघूया वेन्स बद्दल. तर आपण आता जे काय बघितलं ते धामण्याबद्दल आहे. आता आपण बघतो शिराबद्दल. तर शिरा इज व्हॉट म्हणजे शिरा म्हणजे नीला आणि म्हणजे वेन्स. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव ऑलरेडी नो that the function of the vein is to carry the blood from all our body to carry the blood from all our body to the heart. बघा आपण काय बघितलेलं आपण नीला आणि शिराचं काय काम बघितलं आहे की आपण सर्वप्रथम काम ऑलरेडी बघितलेलं की संपूर्ण संपूर्ण शरीरातून जे काही रक्त आहे ते हृदयापर्यंत आणण्याचं काम वेन्स असतं. संपूर्ण शरीरातून रक्त हृदयापर्यंत आणण्याचं काम वेन्स आहेत. वेन्स म्हणजे नीला आणि शिराचे आहेत. आता त्यांच्यामध्ये बघूया आता आपल्याला त्यांच्यामध्ये बघायचं बघा all the veins except the one carry the blood from the lungs transport deoxygenated blood. The most of the veins are or we can say the superficially located in the body, and their wall are thin and this provided with the wall. आणि त्यांचे वॉल्स कसे आहे तर त्यांचे वॉल कसे आहे पातळ असल्याचे आपण बघू शकतो. थिन असल्याचे बघू शकतो पातळ असल्याचे बघू शकतो. अँड दिस प्रोव्हाइड देअर वॉल्व्स. आणि त्याच्याप्रमाणे ते आपण त्यांना वॉल्व्स असलेला आपण बघू शकतो. तर बघा पुन्हा
मी तुम्हाला सांगतो ह्या नीला आणि शिराचं काम कसं आहे तर बघा, आर्टरीज आणि नीला शिरा हे कळण्यासाठी खूप सोपे आहेत आणि दोघे एकमेकांच्या विरुद्ध असलेलं आपण बघतो. दोघे एकमेकांच्या विरुद्ध असलेलं आपण बघतो बघा. सर्वात पहिले आपण आर्टरीज I'll show you this thing. आपण कशाप्रमाणे त्याला डिव्हायडेशन करतो आपण बघूया. येस. नाऊ वी आर डिफरन्शिएटिंग इन आता आपण थोडं म्हणजे आपण फरक स्पष्ट करा म्हणजे आपण आहोत डिफरन्शिएशन, डिस्टिंग्विशन आपण त्याला बेसिकली म्हणतोय. त्याच्यामध्ये आपण आहोत. तर बघा ह्याच्यामध्ये आपण बघूया आर्टरीज बघूया आणि त्याच्यानंतर आपण वेन्स बघूया. तर बघा ह्याच्यामध्ये आपण काय बघत आहोत रोहिणी आपण बघत आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण बघत आहोत जे शिरा म्हणजे नीला शिरा ज्याला आपण बोलूया बेसिकली त्याला आपण बोलूया इथं. तर बघा ह्याच्यामध्ये जर डिफरन्सेस काढायला गेला तर पहिला डिफरन्सेस आहे की आर्टरीजचं काम काय म्हणजे रोहिणीचं काम काय हार्ट पासून बॉडी पर्यंत रक्त प्रवाह करणे, हार्ट पासून बॉडी पर्यंत रक्त प्रवाह करणे आणि नीला शिराचं काम काय तर बॉडी पासून हार्ट पर्यंत रक्त प्रवाह करणे. हा एक फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट आपला असा आहे ह्यांच्या दोघांमध्ये फरक जर आपण काम समजून घेण्याचा दुसरा पॉईंट असा आहे की आर्टरीज हा लंग्स मध्ये जो जातो तेच फक्त त्याला सोडून लंग्स मध्ये सोडून संपूर्ण शरीरामध्ये लंग्स मध्ये सोडून संपूर्ण शरीरामध्ये तो ऑक्सिजन युक्त ब्लड सप्लाय करतो. बघा बघा मी पुन्हा एकदा सांगतो ह्याच्यामध्ये आर्टरीज मध्ये आपण बघूया सेकंड फंक्शन काय आर्टरीज मध्ये सर्वात सेकंड फंक्शन आहे की लंग्सला सोडून लंग्स जरला सोडलं तर संपूर्ण शरीरामध्ये तो संपूर्ण बॉडीमध्ये किंवा संपूर्ण वेळेस तो ऑक्सिजनचा सप्लाय करत असतो. आणि वेन्स मध्ये म्हणजेच नीलामध्ये थोडा डिफरन्स असं आहे की तो लंग्सला सोडलं तर म्हणजे लंग्सलाच फक्त तो ऑक्सिजन युक्त ब्लड तिथे लंग्स पर्यंत जातो म्हणजे फुफ्फुसापर्यंत जातो. लंग्स मध्ये फुफ्फुसा मराठीमध्ये सांगतोय. लंग्स मध्ये फुफ्फुस पुन्हा एकदा दुसरा पॉईंट बोलतोय हा वाला की फुफ्फुसाला सोडलं तर संपूर्ण शरीरामध्ये तो ऑक्सिजन युक्त रक्त सप्लाय करतो आणि ह्याच्यात फुफ्फुसाला सोडलं तर संपूर्ण शरीरातून तो कार्बन डायऑक्साइड किंवा डिऑक्साइड जो ब्लड आहे किंवा कार्बन डायऑक्साइड जो ब्लड आहे तो आणत असतो. बघा ह्याच्यामध्ये डिफरन्सेस काय ते हे बघा हे डिफरन्स हा काय करतो पूर्ण बॉडीला ऑक्सिजन देतो परंतु हा पूर्ण बॉडीचा कार्बन डायऑक्साइड हार्टकडे म्हणजे हृदयाकडे आणतो आणि ह्याच्यामध्ये लंग्समध्ये तो ऑक्सिजन युक्त ब्लड सप्लाय करू शकत नाही परंतु हा लंग्समध्ये ऑक्सिजन युक्त ब्लड देत असतो. तिसरी पॉईंट असं आहे की हा हा जास्त जाड आहे परंतु हा जाड आहे म्हणजे ठीक आहे परंतु हा कसा आहे हा थीन असलेला आपण बघू शकतो. आणि सर्वात फोर्थ आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे याच्यामध्ये वॉल्व्स म्हणजेच काय ते आपण वॉल्व्स जे आपण बोलूया ते वॉल्व्स येतात नाहीये परंतु ह्याच्यामध्ये वॉल्व्स त्याच्यामध्ये वॉल्व्स आहेत. वी कॅन सी द वॉल्व्स इन दिस बट वी कॅन नॉट फाइंड द वॉल्व्स इन दिस. म्हणजे बघा दोघांमध्ये बघा ह्याच्यामध्ये वॉल्व्स जे आपण बेसिकली बोललेलो आहे ते त्यांच्यामध्ये म्हणजे आर्टरीजमध्ये रोहिणीमध्ये वॉल्व्स आपल्याला आढळत येत नाही परंतु नीलामध्ये आणि वेन्समध्ये आपल्याला ते आढळून येतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दिस इज द लेसन. आपण पुढचे थोडा एक वॉल्स घ्या. तर वॉल्स बद्दल जे आपण बेसिकली बोलत होतो त्याला वॉल्स मध्ये झडप असं म्हणतात. त्याला झडप असं म्हणतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी लेसन. आपण ह्याच्या पुढच्या सिनेरियोज मध्ये सगळं काय कॅपिलरीज बद्दल म्हणजे कॅपिलरीज म्हणजे काय म्हणजे केशवाहिन्या म्हणजे काय त्याबद्दल आपण जाणून घेणार नेक्स्ट सेशन मध्ये. आय होप हा लेसन तुम्हाला कळत असेल. इन केस नो यू गॅस तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. येस. सो लेट्स ओके. सो भेटूया आपण पुढच्या सेशन मध्ये.